नमस्कार. आज आपण एका अशा जबरदस्त योजनेचं विश्लेषण करणार आहोत जी फक्त एका शहराचा चेहरामोहराच नाही बदलणार, तर कदाचित भारताच्या शहरी भविष्यासाठी एक नवी दिशाच देऊ शकेल. हो, आपण बोलतोय ऐतिहासिक सोलापूर शहराला एका जागतिक डिजिटल महानगरात बदलण्याच्या भव्य योजनेबद्दल. चला तर मग या योजनेच्या प्रत्येक पैलूवर बारकाईने नजर टाकूया. तर या योजनेमागची मूळ कल्पना काय आहे? हे बघा, ही योजना म्हणजे काही फक्त नवीन रस्ते किंवा इमारती बांधणं नाही. या योजनाचा आत्मा खरं तर या एका वाक्यात दडलेला आहे. डिजिटल आत्मा असलेलं एक ऐतिहासिक शहर. म्हणजे काय तर सोलापूरचा जो समृद्ध वारसा आहे, जो इतिहास आहे, त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड द्यायची. कमाल आहे नाही संकल्पना, खरंच खूप प्रेरणादायी आहे. आणि मग हाच आपल्या सगळ्यांच्या मनात येणारा मूळ प्रश्न आहे नाही का, की हे सगळं प्रत्यक्षात कसं आणणार? एका ऐतिहासिक शहराला ज्याची ओळख परंपरा आहे, त्याला भविष्यातलं एक जागतिक दर्जाचं शहर बनवायचं तरी कसं? चला आता याच प्रश्नाचं उत्तर शोधायला सुरुवात करूया. पहिला भाग बघूया, सोलापूरसाठी एक विजन, ग्लोबल लोकल हायब्रिड. आता हे नाव ऐकूनच उत्सुकता वाढते. हे काही दुसऱ्या शहराची कॉपी पेस्ट करण्याबद्दल नाहीये, तर ही एक पूर्णपणे वेगळी, एक ग्लोबल लोकल हायब्रिड संकल्पना आहे. आणि हे हायब्रिड म्हणजे काय तर एक भन्नाट मिश्रण आहे. विचार करा, शहराच्या रचनेसाठी युरोपमधलं सौंदर्यशास्त्र घ्यायचं, उद्योगांमध्ये चीनसारखी शिस्त आणि कार्यक्षमता आणायची, आणि या सगळ्याला जोड द्यायची ती आपल्या भारतीय संस्कृतीच्या खोलवर रुजलेल्या मूल्यांची. म्हणजे हा कुठलाही नेहमीसारखा स्मार्ट सिटी प्रोजेक्ट नाहीये. हे तर सोलापूरसाठी खास तयार केलेलं एक कॉकटेल आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि हा बदल किती प्रचंड असणार आहे हे या तक्त्यावरून अगदी स्पष्ट दिसतंय. ही जणू आजचं सोलापूर विरुद्ध भविष्यातलं सोलापूर अशी तुलना आहे. बघा, सध्याची अनियोजित वाढ आणि भविष्यातलं शिस्तबद्ध रेडियल डिझाईन, सध्याचं खासगी गाड्यांवरचं अवलंबित्व आणि भविष्यातली एकात्मिक सार्वजनिक वाहतूक, आणि सगळ्यात महत्त्वाचं, पारंपरिक अर्थव्यवस्थेकडून थेट हायटेक निर्यातीकडे झेप. हा साधा बदल नाहीये, हे तर शहराचं पुनरुज्जीवन आहे, एका नव्या युगाची सुरुवात आहे. बरं, विजन तर खूपच भव्य आहे, पण हे सगळं प्रत्यक्षात कसं येणार याचं उत्तर आपल्याला मिळतं ह्या धोरणात्मक आराखड्यात, जो शहराच्या अगदी केंद्रस्थानी बदल घडवून आणणार आहे. आणि या योजनेच्या केंद्रस्थानी आहे शहराची आर्थिक क्रांती. हो, पारंपरिक कमी नफा देणाऱ्या सोलापुरी चादरींच्या उद्योगापासून थेट हायटेक निर्यातीकडे एक मोठी उडी. जरा कल्पना करा, जिथे आज पॉवरलूम आहेत तिथे उद्या स्वयंचलित कारखाने असतील आणि त्यात मेडिकल फॅब्रिक्स आणि अत्याधुनिक स्पोर्ट्सवेअर बनत असतील. म्हणजे शहराची आर्थिक ओळखच पूर्णपणे बदलणार आहे. आता सोलापूर म्हटलं की पाण्याची समस्या डोळ्यासमोर येते. तर यावर मात करण्यासाठी एक जबरदस्त संकल्पना वापरली जाणार आहे, स्पंज सिटी. नावाप्रमाणेच शहराला एका स्पंजसारखं बनवायचं. म्हणजे काय तर शहराची रचना अशी करायची की पावसाचं पाणी गटारात वाहून जाण्याऐवजी थेट जमिनीतच मुरेल. यासाठी खास पृष्ठभाग आणि भरपूर हिरवीगार जागा असेल. याचा फायदा, एक तर भूजल पातळी वाढेल आणि दुसरं म्हणजे पूरस्थिती टाळता येईल. पर्जन्यछायेच्या प्रदेशात असलेल्या सोलापूरसाठी हे किती महत्त्वाचं आहे हे वेगळं सांगायला नको. आणि दुसरी मोठी संकल्पना आहे रेडियल प्लॅनिंग. सध्याच्या गोंधळलेल्या रस्त्यांच्या जाळ्यांऐवजी कल्पना करा की शहराच्या मध्यभागातून एखाद्या चाकाच्या आऱ्यांसारखे रस्ते बाहेरच्या दिशेला पसरत आहेत. किती सोपं होईल सगळं. यामुळे वाहतूक तर सुरळीत होईलच, पण त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे शहराला श्वास घेण्यासाठी मोकळी जागा, म्हणजे हिरवे पट्टे तयार होतील. थोडक्यात काय तर शहराला अधिक कार्यक्षम बनवण्यासाठी त्याची नव्याने आखणी करणं. 40%, हो 40%. हा एकच आकडा या योजनेचा आर्थिक परिणाम किती मोठा असेल हे दाखवून देतो. नवीन नाशिक सोलापूर कुर्नूल ग्रीनफील्ड एक्सप्रेसवेमुळे लॉजिस्टिक्स म्हणजे मालवाहतुकीच्या खर्चात एवढी घट अपेक्षित आहे. विचार करा, निर्यातीवर लक्ष केंद्रित करणाऱ्या अर्थव्यवस्थेसाठी हा किती मोठा गेम चेंजर ठरू शकतो. भविष्यातलं शहर तर आपण उभारू, पण त्यासाठी लागणारे भविष्यातले नागरिक कसे घडवणार? इथेच टॅलेंट पाईपलाईन हे शिक्षण मॉडेल येतं. बघा, लहान वयातच मुलांना जपानमधली शिस्त आणि फिनलँडमधली शोधक वृत्ती या दोन्हींचं शिक्षण मिळेल. आणि मग वयाच्या 15व्या वर्षी एका विशेष चाचणीद्वारे प्रत्येक विद्यार्थ्याचा कल ओळखला जाईल आणि त्याला टेक, इनोव्हेशन किंवा स्पोर्ट्स अशा क्षेत्रांमध्ये मार्गदर्शन केलं जाईल. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय तर शाळेतून बाहेर पडल्यावर थेट सोलापूरमध्येच एक चांगली हायटेक नोकरी मिळेल असा एक सरळ मार्ग तयार करायचा. ठीक आहे, आत्तापर्यंत आपण जे काय ऐकलं ते खूपच छान वाटतंय नाही का? पण हे सगळं कागदावर ठीक आहे, प्रत्यक्षात जमिनीवर कसं दिसेल? चला, हेच पाहण्यासाठी आपण एका छोट्या उदाहरणाकडे वळूया. टिकेकरवाडी नावाच्या सॅटेलाइट टाउनकडे.
इथेच हा भव्य आराखडा एका लहान मॉडेलच्या रूपात प्रत्यक्षात साकारला जातोय. इथली रचनाच बघा. सामान्य चौकोनी ब्लॉक्सऐवजी इथे एक नाविन्यपूर्ण षटकोनी लेआउट वापरलाय. आता असं का? कारण यामुळे 2 गोष्टी होतात. 1. प्रवासाचं अंतर कमी होतं आणि 2. हिरवीगार जागा भरपूर मिळते. प्रत्येक सेक्टरचं काम ठरलेलं आहे. सेक्टर ए म्हणजे विमानतळाजवळचं लॉजिस्टिक्स, सेक्टर बी म्हणजे स्टार्टअपचं केंद्र आणि सेक्टर सी म्हणजे स्पंज सिटीच्या तत्वांवर आधारलेली घरं. आणि या सगळ्यांना जोडणारा जो मधला रस्ता आहे तो पूर्णपणे वाहनमुक्त असेल, फक्त पायी चालण्यासाठी आणि सायकलसाठी. आणि इथलं दैनंदिन जीवन कसं असेल जरा विचार करा. रस्त्यावर कधीच खोदकाम होणार नाही, कारण सगळ्या लाईन्स, सगळ्या केबल्स जमिनीखालच्या बोगद्यांमधून गेलेल्या आहेत. कचरा उचलण्यासाठी स्वयंचलित यंत्रणा आहे. आपलं घर 100% सौर ऊर्जेवर चालतंय आणि सुपरफास्ट इंटरनेट तर अगदी सामान्य गोष्ट आहे. हे फक्त हायटेक असण्यापुरतं नाहीये, तर हे एक सोयीचं, व्यावहारिक आणि पर्यावरणाला पूरक असं आयुष्य आहे. आपण मगाशी टॅलेंट पाईपलाईनबद्दल बोललो होतो, आठवतंय? हे बघा, हे त्याचं एक प्रत्यक्ष उदाहरण आहे. समजा एका 15 वर्षांच्या विद्यार्थ्याच्या रिपोर्टमध्ये आलं की त्याच्याकडे उच्च स्थानिक आवेग जागरूकता हे कौशल्य आहे, तर ही प्रणाली त्याला थेट टेक्निकल टेक्सटाईल्स या क्षेत्रात जाण्याचा सल्ला देईल. सोबतच इंटर्नशिपची संधीही मिळेल. आणि एवढंच नाही तर दुय्यम पर्याय म्हणून ग्राफिक डिझाईनचा मार्गही दाखवला जाईल. म्हणजे अगदी लहान वयापासूनच प्रत्येकाच्या कौशल्यानुसार त्याच्या करिअरचा नकाशा तयार केला जाईल. तर आतापर्यंत आपण तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा हे सगळं पाहिलं. पण आता वळूया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, तो म्हणजे मानवी पैलू. ही योजना सोलापूरच्या लोकांच्या आयुष्यात काय बदल घडवणार आहे? नोकरी, समानता आणि विकास याबद्दल आता बोलूया. या सगळ्याचं अंतिम ध्येय काय? तर समृद्धी. हा चार्ट बघा, तो सगळं काही सांगतो. आजच्या 4000 हायटेक नोकऱ्यांवरून थेट 2030 पर्यंत 50,000 पेक्षा जास्त नोकऱ्या निर्माण करण्याचं लक्ष्य आहे. आणि हे फक्त आकडे नाहीत. या चांगल्या पगाराच्या कुशल नोकऱ्या असतील, ज्या सोलापूरच्या तरुणांना रोजगारासाठी मोठ्या शहरांमध्ये जाण्यापासून थांबवतील. आणि या योजनेची एक खूप महत्त्वाची आणि शक्तिशाली बाजू म्हणजे सामाजिक समानतेवर दिलेला भर. विशेषतः महिलांच्या नेतृत्वाला खूप प्रोत्साहन दिलं जाणार आहे, मग ते वाहतूक व्यवस्था चालवणं असो किंवा स्टार्टअप्सच्या बोर्डवर असणं. पर्यटन निधीसारखे उपक्रम महिलांना पर्यटनाच्या माध्यमातून सक्षम करतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महिलांना केवळ शारीरिक श्रमाच्या कामातून बाहेर काढून त्यांना उत्पादन क्षेत्रात स्मार्ट सुपरविजनसारख्या महत्त्वाच्या भूमिका दिल्या जातील. विकास व्हायला हवा, पण तो सर्वांना सोबत घेऊन. हे यामागचं तत्त्व आहे. तर हे सगळं ऐकून वाटतं की किती अविश्वसनीय योजना आहे. पण प्रश्न उरतो, हे प्रत्यक्षात शक्य आहे का? स्वप्न पाहणं तर सोपं असतं, पण ते साकार कसं करणार? चला आता पाहूया या योजनेचा 10 वर्षांचा रोडमॅप, जो कदाचित सोलापूरला भारतातल्या इतर शहरांसाठी एक आदर्श मॉडेल बनवेल. आणि हेच महत्त्वाचं आहे की हे केवळ एक स्वप्न नाहीये, तर हा एक अतिशय विचारपूर्वक बनवलेला व्यावहारिक रोडमॅप आहे. बघा, पहिल्या 3 वर्षात पायाभरणी केली जाईल, म्हणजे रस्त्यांची आखणी, स्काळ्यासारख्या प्रणालीने पाण्यावर लक्ष ठेवणं. त्यानंतरची 3 वर्ष असतील वाढीची, ज्यात पॉवरलूम्सचं टेक्निकल टेक्सटाईलमध्ये रूपांतर होईल. आणि शेवटच्या टप्प्यात म्हणजे 7 ते 10 वर्षांमध्ये शहर परिपक्व होईल, संपूर्णपणे सौर ऊर्जेवर चालेल आणि एक राष्ट्रीय क्रीडा केंद्र म्हणून ओळखलं जाईल. म्हणजे ही एक विचारपूर्वक टप्प्याटप्प्याने पुढे जाणारी रणनीती आहे. तर ही सगळी अविश्वसनीय, तपशीलदार आणि तितकीच महत्त्वाकांक्षी योजना पाहिल्यानंतर शेवटी एकच मोठा प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर उभा राहतो. आणि याच प्रश्नावर विचार करायला हवा की सोलापूरचा हा आराखडा हे खरंच भारताच्या शहरी विकासाचं भविष्य आहे, की एक असं भव्य स्वप्न आहे जे प्रत्यक्षात आणायला खूप जास्त क्लिष्ट आहे? याचं उत्तर तर येणारा काळच देईल.